मनीषाताई या खूप प्रेमळ आणि दयाळू होत्या. त्यांना मुलं नव्हती, पण त्यांचा स्वभाव इतका छान होता की त्या सोसायटीत सगळ्यांच्या लाडक्या होत्या. अचानक एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यमराज त्यांना घेण्यासाठी आले. यमराज मनीषाताईंना म्हणाले, तुमचे कर्म हे खूप चांगले आहेत. तुम्हाला मी स्वर्गात नेण्याऐवजी थेट देवाच्या दरबारात घेऊन जातो. त्यावर मनीषाताई म्हणाले की तुमचा निर्णय आणि तुमचा न्याय मला मान्य आहे, पण मला एकदा स्वर्ग आणि नरकाची सैर करायची आहे. यमाने हे मान्य करून मनीषाताईंना पहिल्यांदा नरकात नेले. नरकात जाताच मनीषाताईंनी पाहिले की नरकातले लोक खूपच अशक्त आणि मरतुकडे आहेत. तेवढ्यातच मनीषाताईंना अतिशय मगमगीत असा खिरेचा सुगंध आला. त्यांनी पाहिले की तिथे एक भला मोठा कधीही न संपणारा खिरेने भरलेला घडा होता. मनीषाताईंनी नरकातील लोकांना विचारलं की एवढं छान खाण्यासाठी असूनही तुम्ही लोक एवढे अशक्त का आहात? त्यावर ते लोक म्हणाले की ती खीर ज्या घड्यात आहे तो 70 फूट उंचीवर ठेवलेला आहे. आम्ही त्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, त्यामुळे आमचे हे हाल आहेत. मनीषाताईंनी विचार केला की कदाचित भगवंताने यांना ही शिक्षा दिली असेल. त्यानंतर यमराजाने मनीषाताईंना स्वर्गात नेले. स्वर्गात सगळेच लोक खूपच आनंदी आणि समृद्ध होते आणि नरकासारखाच खिरीचा सुगंध स्वर्गातही येत होता. या खिरीचा घडाही 70 फूट उंचावर ठेवलेला होता. मनीषाताईंनी स्वर्गातील लोकांना विचारले की तुम्ही एवढे आनंदी कसे आहात, कारण खिरीचा घडा खूपच उंच ठेवलेला आहे. त्यावर स्वर्गातील लोक म्हणाले की आम्ही सगळे ती खीर खाऊन खुश आहोत आणि तो खिरीचा घडा 150 फूट जरी उंच असता तरी आम्ही ती खीर खाऊ शकलो असतो. मनीषाताई म्हणाल्या, हे कसं शक्य आहे? त्यावर स्वर्गातले लोक म्हणाले, इथे मोठमोठी झाडं आहेत. त्यांच्या लाकडापासून आम्ही शिडी बनवली आहे. त्यावर चढून आम्ही ती खीर काढतो आणि वाटून मनसोक्त खातो. मनीषाताईंना त्यांचं उत्तर मिळालं होतं. नरकातही झाडे होती, पण नरकातील लोक आळशी होती. ते घड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न न करता खिरीची आशा करत होते. ते स्वर्गातले लोक समस्येचं समाधान शोधून खिरीचा आनंद घेत होते. मंडळी, आपले जीवनही असेच आहे. भगवंताने सर्वांना सारखेच बनवले आहे आणि सगळ्यांना सारख्या संधी दिल्या आहेत. मग त्या संधीचं सोनं करायचं की माती हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत राहा मनाचे बोल.